नमस्कार प्रेक्षकांनो, खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सौमित्राने CCTV फुटेज कोर्टामध्ये सादर करताच लताला ढकलून मारलेलं नाही, तर तिला किडनॅप करण्यात आलेलं आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे कावेरीने कोर्टामध्ये दिलेली साक्ष ही खोटी असते. कावेरीने खरी साक्ष देताच ऐश्वर्याच खरी गुन्हेगार आहे हे सुद्धा कोर्टाच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता विद्यासागर वकील आणि सौमित्र हे दोघे जण आपापल्या पद्धतीने युक्तिवाद करत असतात. तर इथे सुमित्रा जानकीच्या बाजूने साक्ष देत नाही, ती प्रत्येक गोष्ट जानकीच्या विरोधात बोलत असते. आणि इथे ऐश्वर्या जेव्हा जानकीच्या विरोधात बोलायला येते तेव्हा सौमित्राने अशी काही तिची बोलती बंद केलेली असते. जे जे काही ऐश्वर्याने कारस्थान रणदिवेंच्या घरामध्ये आल्यापासून केलेले असतात ते संपूर्ण कारस्थान इथे सौमित्र बोलून दाखवतो. सौमित्र म्हणतो, ऐश्वर्याच्या कुठल्याच बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, कारण ती पहिल्या दिवसापासून जानकी वहिनीचा रागराग करते. आमचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी ती आमच्या घरामध्ये लग्न करून आली आहे. कारण इथे ऐश्वर्याला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं आणि जेव्हा माझं एका दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम आहे आणि मी तिच्याबरोबर लग्न केलं तेव्हा ऐश्वर्याने शपथ घेतली की ते आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल आणि म्हणून तिने माझ्या लहान भावाशी सारंगबरोबर लग्न केलं. ते स्थळ माझ्यासाठी जानकी वहिनी घेऊन आली होती, म्हणूनच ती जानकी वहिनीचा रागराग करायला लागली. जेव्हा मी माझ्या मर्जीने अवंतिकाबरोबर लग्न केलं तेव्हा इथे घरातले सर्वजण माझ्यावरती रागवले होते आणि घरामध्ये कुणीच मला घ्यायचं नाही असं ऐश्वर्याने माझ्या कुटुंबियांना सांगितलं होतं. तेव्हा जानकी वहिनीने पुढाकार घेत मला माझा हक्क मिळवून दिला. मला घरामध्ये घेण्यासाठी नाना आणि आई या दोघांना मनवलं आणि मला घरामध्ये घेतलं. तेव्हासुद्धा ऐश्वर्याला जानकी वहिनीचा फार राग आला होता आणि तेव्हापासूनच तिने जानकी वहिनीचा रागराग करायला सुरुवात केली आणि एक दिवससुद्धा तिने आम्हाला कुणालाही सुखाने जगू दिलेलं नाही आहे. माझ्या नानांना किडनॅप केलं, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या गुन्ह्याच्या अंतर्गत तिचे वडील सयाजी विखे पाटील अजूनही तुरुंगामध्ये शिक्षा भोगतायत. असं इथे सौमित्राने आता ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पूर्णपणे पाढा वाचलेला असतो. जेव्हा मी माझ्या आवडत्या मुलीबरोबर लग्न करणार हे ऐश्वर्याला कळलं होतं तेव्हा ऐश्वर्याने मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. मला सुद्धा तिने जबरदस्ती कोंडून माझ्याबरोबर लग्न करणार होती, मला फसवून, असं इथे सौमित्र कोर्टासमोर सगळं काही सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद झालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे, मी माझ्या आईला मारलेलंच नाही आहे. तेव्हा विद्यासागर वकील हे बोलवतात शिंदेला, म्हणजे हे जे शिंदे आहेत त्यांनी इथे आय विटनेस म्हणून साक्ष दिले की जानकीनेच तिच्या आईला धक्का दिला, म्हणून लताला धक्का दिला. तिथे सुद्धा सौमित्र त्याला खोटं करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की एवढा लांबून तुला दिसलं की धक्का कोण देत आहे, ती व्यक्ती कोण आहे, पण तुला त्या व्यक्तीला थांबवावंसं वाटलं नाही, लताबाईंचा जीव तुला वाचवावासा वाटला नाही, तो खोटं बोलतोयस, हे सुद्धा सौमित्र म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जेव्हा ऋषिकेश येतो तेव्हा विद्यासागर वकील ऋषिकेशला वाटेल तसं बोलत असतात, कारण ते ऋषिकेशला राग देण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा का ऋषिकेश रागवला की तो मला वाटेल तसं बोलेल, माझ्यावरती हात उचलेल आणि मग काय होईल, मग इथे कोर्टामध्ये तो सिद्ध करेल की बघा, नवरा असा गुन्हेगार आहे, बायकोसुद्धा गुन्हेगार असू शकते, या लोकांचा ताबा राहत नाही आणि म्हणून ते एखाद्या व्यक्तीला मारूसुद्धा शकतात. हे आता विद्यासागर वकील यांना सिद्ध करायचं असतं. पण इथे आता विषय ऋषिकेशच्या स्वतःचा नसतो. ज्या वेळेला नानासाहेबांच्या वेळेस त्याच्यावरती ऐश्वर्याने आरोप केले होते तेव्हा मात्र तो रागात होता, कारण तेव्हा त्याची वेळ होती. पण इथे समोर त्याच्या आता जानकी आहे आणि त्याला जानकीला कुठल्याही प्रॉब्लेममध्ये टाकायचं नाही आहे, म्हणून त्याने आपल्या कंट्रोल केलेला असतो रागावरती. तो रागावरती कंट्रोल करतो आणि ॲडव्होकेट विद्यासागर यांना तो उलटसुलट बोलत नाही, फक्त आणि फक्त जानकीसाठी. पण आता आपल्या नवऱ्याचा अपमान होतोय हे कुणाला बरं सहन होईल, आणि त्याच्यामध्ये जानकीचा किती जीव आहे ऋषिकेशवरती ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा इथे जेव्हा ऋषिकेशचा अपमान होत असतो, तुम्ही मुलगा म्हणून कलंक आहात, तुम्ही एका आईला खोटं ठरवताय, बायकोला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय, हे सगळं जेव्हा विद्यासागर म्हणतात
तेव्हा इथे जानकी म्हणत असते, "एक मिनिट, मी गुन्हेगार आहे असं तुमचं म्हणणं आहे ना? मग तुम्ही मला प्रश्न विचारा ना. तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करू शकत नाही. ज्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही त्याबद्दल बोलू नका. तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल काय माहिती आहे हो? तुम्हाला माहिती आहे का ते शेतकऱ्यांसाठी किती लढतात? तुम्हाला माहिती आहे गोरगरिबांची किती मदत करतात? स्वतःला बाजूला ठेवून ते समोरच्या माणसाचा विचार करतात. गावासाठी सतत झटत असतात. विचारा गावकऱ्यांना, संपूर्ण गावाला इथे उभं करा. एकही व्यक्ती ऋषिकेशच्या विरोधात बोलणार नाही. किती लोकांची किती मदत केली ते विचारा त्यांना. मग तुम्हाला माझ्या ऋषिकेशबद्दल जर काही माहिती नाही आहे ना, तर तुम्हाला जे काही लोकांनी सांगितलं आहे त्या खोट्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तुम्ही माझ्या नवऱ्यावरती बिनबुडाचे आरोप करू नका. तुम्हाला कुणी सांगितलं ऋषिकेश असे आहेत? ज्या माणसाने तुम्हाला माहिती पुरवली आहे ना, त्याने कमी माहिती पुरवली आहे. तुमच्या जनरल नॉलेजसाठी मी सांगते ऋषिकेश कसे आहेत ते. अहो, ज्या आईने लहानाचं मोठं केलं ना त्यांना, त्याच आईसाठी त्यांनी घर सोडलं होतं. हे माहिती आहे तुम्हाला? फक्त घातलेल्या कपड्यांवरती आम्ही घर सोडलं होतं आणि स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू केलं होतं. पण एकदासुद्धा त्यांच्याकडे कधी तक्रार केली नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? नानांच्या पुढे ते कधी जातच नाही. जेव्हा नाना म्हणाले घराच्या वाटण्या करायच्या, त्यांनी स्वतःच्या नावावरती असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याचे 4 हिस्से केले. हे माहिती आहे का तुम्हाला? मग जो मुलगा आपल्या आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, त्या मुलाला तुम्ही कलंक कसं काय म्हणू शकता? तेव्हा जानकी म्हणत असते, "हे बघा जजसाहेब, मला फक्त तुम्हाला एक विनंती करायची आहे. तुम्ही कुठल्याही साक्षीदाराला उभं करा. तुम्ही कुणालाही काही बोलायला सांगा. मला काही फरक पडत नाही. कारण मला माहिती आहे, मी माझ्या आईला ढकललेलंच नाही आहे. उलट जेव्हा माझ्या आईने मला तो शिरा भरवला, मी तिच्या मांडीवरती शांतपणे झोपले होते. तिने माझ्यासाठी अंगाईसुद्धा म्हटली आणि कुठली अंगाई हे सुद्धा आता जानकी बोलून दाखवते. आणि ती म्हणते की जजसाहेब, मी तेव्हा शांत झोपले होते आणि जेव्हा सकाळी मला जाग आली ना, तेव्हा माझी आई तिथे नव्हती. मी सगळीकडे माझ्या आईला शोधलं. हवं तर तुम्ही ऋषिकेशला विचारा, सगळ्यांना विचारा. मी रात्रभर घरी नव्हते. मी मंदिरामध्येच होते माझ्या आईबरोबर. कारण तेव्हाच मला कळलं होतं की लता कारखानीस ही माझी आई आहे. तेव्हा तिने मला सगळे पुरावे दाखवले होते. माझा फोटो वगैरे दाखवला होता. तेव्हा जजसाहेब प्लीज, प्लीज तुम्ही फक्त मी तुम्हाला एक विनंती करते. माझी आई जिवंत आहे हो, ती मेलेली नाही आहे. नानासाहेबांच्या वेळेला सुद्धा तेच झालं होतं. ह्या ऐश्वर्याने नानासाहेबांना किडनॅप करून ठेवलं होतं आणि ऋषिकेशवरती खोट्या खुनाचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा मी नानासाहेबांना आमच्या आउट हाऊसमधून सोडून आणलं होतं आणि तेव्हा नानासाहेबांनी साक्ष दिली होती की त्यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्यांना इथे ऋषिकेशने मारलेलंच नाही आहे. कारण ऋषिकेशला माहितीच नव्हतं की नानासाहेब जिवंत आहेत तर ते कुठे आहेत. नानांना मी शोधून काढलं होतं. ते सुद्धा नानांनी मला आउट हाऊसमधून जेव्हा फोटो पाठवला होता तेव्हा. तेव्हा इथे जानकी म्हणते की तेव्हासुद्धा खोटे आरोप झाले होते आणि आतासुद्धा खोटे आरोप होत आहेत. पण इथे मला शिक्षा देण्याच्या नादामध्ये खरोखर माझ्या आईचा जीव जाईल हो. माझ्या आईचा जीव जाईल आणि मला माझी आई जिवंत हवी आहे. प्लीज जजसाहेब, मी माझ्या आईचा खून केलेला नाही आहे. इतक्या वर्षानंतर मला माझी आई मिळाली आहे. माझ्या आईचं प्रेम मला मिळाले आणि मी तिला का मारेन? तिला मारून मला काय मिळणार आहे? उलट मीच सगळ्यांना सांगायला आले होते ना की ती माझी आई आहे म्हणून. मग मीच माझ्या आईला मारून येऊन घरी का सांगेन की लता खारकानीच ही माझी आई आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, जजसाहेबांना जानकीच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे हे समजतं आणि जजसाहेब म्हणतात की जानकी रडू नकोस. मी सुद्धा एक आई आहे आणि एका आईचं दुःख मी समजू शकते. तू पण एक आई आहेस ना? मग हे बघ, मी तुला एक संधी देणार आहे. ह्या कोर्टामध्ये जे आधी कधीच घडलं नाही ते मी करणार आहे. हे बघ जानकी, मी तुला 24 तास देते. 24 तास, पूर्ण एक अख्खा दिवस. तू आता जायचं आणि तुझ्या आईला शोधून काढायचं. 24 तासानंतर हे कोर्ट पुन्हा भरेल. तेव्हा तू तुझ्या आईला कोर्टामध्ये सगळ्यांसमोर सादर करायचं. ही तुला दिलेली संधी आहे असं समज. तुझं बोलणं हे मला खरं वाटतंय म्हणून मी तुझ्यावरती विश्वास ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला खूप आनंद होतो. जानकी इथे कोर्टाचे जजसाहेबांचे आभार मानते आणि मग सगळेजण आता घरी जातात. तेव्हा इथे ऐश्वर्याचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. सौमित्राने ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद केलेली असते. प्रेक्षकांनो, इथे तर सौमित्राला 100पैकी 100 गुण द्यायला पाहिजे. अशी वाट लावलेली असते ना ऐश्वर्याची, तिला तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवलेली नसते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या सौमित्राकडे रागारागाने बघत असते. ऐश्वर्या म्हणते की आता 24 तास, 24 तासांमध्ये हिला कळणार तरी आहे का की हिची आई कुठे आहे ते? काखेत खळसा आणि गावाला वळसा. काखेत कळसा आहे, हिला कळणार तरी आहे का? जिथे हिच्या नावाचं गोडाऊन आहे,
जानकी एंटरप्राइजेस तिथेच तिच्या आईला मी कोंडून ठेवलं आहे आणि तिथेच आता तिचा जीव जाणार आहे. हिला कळणार पण नाही. 24 तासामध्ये ही काही करू शकणार नाही आहे, असं आता ऐश्वर्या म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी देवाजवळ हात जोडून बसलेली असते. ती म्हणत असते की देवा, काहीतरी मला संकेत द्या की माझी आई कुठे आहे. माझी आई इतकी वर्षांनी मला मिळाली, तिला आता माझ्यापासून दूर करू नका. कुठेतरी माझी आई असेल ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, काल आपण जसं म्हणालो तसे इथे आता जानकी एंटरप्राइजेसमधून काही बॉक्सेस आलेले असतात सॅम्पलसाठी. ते ऋषिकेशने बघावेत, कारण त्या बॉक्सेसची डिलिव्हरी होणार असते. तेव्हा ते चेकिंगसाठी आणलेले असतात. ऋषिकेश आता घरामध्ये नसतो. तेव्हा जानकी बघत असते, तर तिला त्या बॉक्सेसमध्ये तिच्या आईच्या बांगडीचा तुकडा सापडतो. तेव्हा ती म्हणते, माझी आई ही आता कुठे असेल. माझी आई जानकी एंटरप्राइजेस गोडाऊनमध्ये तर नाही आहे ना. मागच्या वेळेला ऐश्वर्याने नानांना इथे आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून आम्हा कुणाला कळणार नाही म्हणून. यावेळेला सुद्धा तेच केलं असेल. आम्ही सगळीकडे आईला शोधू, पण आम्ही गोडाऊनमध्ये जाणार नाही हे तिला बरोबर माहिती आहे. म्हणून तिने यावेळेला माझ्या आईला, लताला इथे जानकी एंटरप्राइजेस गोडाऊनमध्ये ठेवलं असेल हे ऐश्वर्याला कळतं. आणि इथे प्रेक्षकांनो, आता सौमित्रसुद्धा जातो त्या मंदिरामध्ये. त्या मंदिराच्या इथे जानकी असते असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे इथे सौमित्र आता बघत असतो, कुठे CCTV कॅमेरे आहेत का. तेव्हा प्रेक्षकांनो, रस्त्याच्या बाजूला एक झाड असतं, तिथे CCTV कॅमेरा असतो. तिथून संपूर्ण मंदिराबाहेरचं पॅसेज तो कॅमेरा आता कव्हर करत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे लताला ते गुंड लोक जेव्हा पकडून गाडीमध्ये बसून घेऊन जात असतात, ते फुटेज त्याला आता मिळतं. जानकी हिने आता सगळी माहिती त्याला दिलेली असते. ती कुठून कशी लताला शोधत होती हे सगळं आता सौमित्रला सांगितलेलं असतं. त्यामुळे सौमित्र त्या पद्धतीने जातो आणि तिथला CCTV फुटेज मिळवतो आणि मग पुरावा म्हणून ते कोर्टामध्ये तो सादर करणार असतो की इथे लताला किडनॅप करण्यात आलं होतं म्हणून जानकी वहिनीने धक्का दिलेला नाहीच आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मोठा पुरावा सौमित्रच्या हाती लागलेला असतो. तर एका बाजूला जानकी आपल्या आईला आता शोधायला गेलेली असते त्या गोडाऊनमध्ये. तिथे ते गुंड लोक आता असतातच. त्यानंतर 24 तास संपलेले असतात, रात्र झालेली असते, कारण त्या माणसाने इथे जानकीला सुद्धा आता कोंडून ठेवलेलं असतं आणि ते लोक इथे गोडाऊन बंद करून गेलेले असतात. पण प्रेक्षकांनो, जानकी आता त्याच्यातूनच स्वतःला कसं बसं सोडवते आणि आपल्या आईला सुद्धा सोडवते आणि ती आता कोर्टामध्ये येणारच असते. 24 तास उलटून गेलेले असतात. कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात झालेली असते. सगळेजण जानकीची वाट बघत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की जानकी आता येणार नाही, ती गेली पळून, ती पळून गेली. तेव्हा प्रेक्षकांनो, खूप वेळ झाल्यानंतर इथे आता जज साहेब कंटाळतात. त्यांना असं वाटतं, जानकीला सोडून आपण खूप मोठी चूक केली का. तिला 24 तास द्यायला नको होते का. पण नाही प्रेक्षकांनो, त्या 24 तासांचा जानकीने खूपच चांगला असा उपयोग करून घेतलेला असतो. ते आता 24 तासांमध्ये तिने आता सुवर्ण संधी मानून आपल्या आईला शोधून काढलेलं असतं. तेव्हा इथे जज साहेब निकाल द्यायला जाणार, निकाल घोषित करणार. तेवढ्यातच जानकी म्हणते, थांबा जज साहेब, ही बघा माझी आई सापडली आहे, लता कारखानीस. लता कारखानीसला तिथे बघितल्यानंतर इथे सौमित्र, ऋषिकेश सगळ्यांच्या जीवात जीव येतो. जानकी म्हणते, मी माझ्या आईला ढकललं नव्हतं, तिला किडनॅप करण्यात आलं होतं. तिला आमच्याच गोडाऊनमध्ये, जानकी एंटरप्राइजेसमध्ये तिला तिथे किडनॅप करण्यात आलं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बघा बघा, म्हणजे हिचंच गोडाऊन आहे, हिचीच कंपनी आहे ना. तेव्हा तिनेच तिच्या आईला तिथे किडनॅप करून ठेवलं असेल. तेव्हा जानकी म्हणते, गप्प बस ऐश्वर्या. लता म्हणते, ऐश्वर्या, तोंडातून एक शब्द काढू नकोस आणि माझ्या लेकीवरती खोटे आरोप करू नकोस. हे सगळं तू केलेस. हो जज साहेब, हो, मी खरं बोलते. हे सगळं ह्या ऐश्वर्याने केलंय. तिचं कारस्थान उघडं पडेल ना, तिचं पितळ उघडं पडेल म्हणून तिने मला किडनॅप करून ठेवलं होतं माझ्या जानकीच्या गोडाऊनमध्ये. माझ्या जानकीला तर माहितीच नव्हतं की मी तिथे होते म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, पण त्यावेळेला तर मी तिथे नव्हतेच, मी मंदिरामध्ये कुठे आले होते. माझ्या आईने सांगितलं ना जज साहेब, कावेरी आईने, की मी त्यांच्या घरी गेले होते म्हणून. मी माझ्या घरी गेले होते, माहेरी. विचारा माझ्या आईला. तेव्हा इथे कावेरीला ऐश्वर्याचं कारस्थान समजलेलं असतं आणि कावेरी म्हणते, नाही जज साहेब, त्यावेळेला मी खोटं बोलले होते. ऐश्वर्या माझ्याकडे आलीच नव्हती. मला तिने खोटं बोलायला सांगितलं होतं. मी माझ्या मुलीच्या प्रेमासाठी खोटं बोलले, पण तिने जर एवढं मोठं कारस्थान केले तर मी आता खोटं बोलणार नाही आहे. तेव्हा इथे कावेरीने आपली साक्ष बदललेली असते. तिने ऐश्वर्याच्या विरोधामध्ये खरी साक्ष दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की त्या दिवशी ऐश्वर्या माझ्या घरी आली नव्हती. ती माझ्या घरी येतच नाही, कारण ती मला चुकीचं समजते म्हणून ती माझ्या इथे आली नव्हती. ती जानकीलाच तिथे
त्रास द्यायला गेली असेल, मला खात्री आहे तिनेच हे सगळं केलं असेल. तेव्हा इथे ऐश्वर्याला आपल्या आईचा, कावेरीचा खूपच जास्त राग येतो. तेव्हा प्रेक्षकांनो लता म्हणत असते, जजसाहेब माझी जानकी निर्दोष आहे हो. ती बिचारी तर माझी भेट झाल्यानंतर आनंदाने पूर्णपणे इथे सुखी झाली होती. ती माझ्या मांडीवरती झोपलेली असतानाच हिचे काही गुंड आले आणि ते मला गाडीमध्ये टाकून घेऊन गेले होते. ऐश्वर्या खोटं बोलत असते, पण इथे आता सौमित्र पुरावा म्हणून ते CCTV फुटेजसुद्धा स्क्रीनला दाखवतो आणि म्हणतो, बरोबर बोलतायत लता कारखानीस. म्हणजे हे बघा हे फुटेज, याच्यामध्ये जानकी वहिनी कुठेही दिसत नाही आहे. हे गुंड लोक आले आणि इथे लताबाईंना घेऊन जात होते. तेव्हा लताबाई जानकी जानकी मला वाचव असं सुद्धा म्हणतायत. याचा अर्थ काय होतो जजसाहेब? जर जानकी वहिनीनेच त्यांना इथे मारलं असतं किंवा किडनॅप केलं असतं तर त्या जानकी वहिनीला आवाज देऊन मला वाचव असं का म्हणाल्या असत्या? ह्याच्यामध्ये तुम्हाला जानकी वहिनी कुठेतरी दिसते का? तेव्हा हे सगळं जर कुणी केलं आहे तर ऐश्वर्यानेच केलेलं आहे. कारण ऐश्वर्यालाच माहिती होतं की मी आणि जानकी आम्ही मायलेकी आहोत आणि हे सत्य तिला कुणालाही सांगायचं नव्हतं आणि मला इथे जिवंत ठेवलं तर मी तिचं संपूर्ण कारस्थान रणदिवेनं सांगेन, पोलिसांना सांगेन, म्हणून ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती. मी हे सगळं नाटक केलं जजसाहेब, ते माझं चुकलंच, पण मला पैशांची गरज होती म्हणून मी हे सगळं केलं होतं. पण मला इथे आणणारी माझी जानकी नाही आहे, मला इथे प्लॅनिंग करून आणणारी ही ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या, तिचा नवरा सारंग आणि ही सुमित्रा आहे ना तिची आई, हे तिघेजण आलेले मला पार्वती म्हणून घेऊन जायला आणि त्याचबरोबर मला पार्वतीची डायरी दिली आणि त्याच्यामध्ये जे काही सगळे डायलॉग आहेत ते मला पाठ करायला सांगितले होते. तिनेच मला ती सगळी माहिती दिली होती आणि तेव्हा मी इथे पार्वती बनून राहत होते. पण नंतर मला कळलं, जेव्हा मला ओवीकडून कळलं की जानकी अनाथ आहे आणि ती मधुभाऊंच्या आश्रमात लहानाची मोठी झाली, तिला आई वडील नाही आहेत, तेव्हा मला कळलं की जानकी माझी मुलगी आहे. जानकीने मला मारलेलं नाही आहे, ती तर बिचारी निर्दोष आहे. हे सत्य लताने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्याने जानकीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आता इथे ऐश्वर्या स्वतःच पडलेली असते. तोंडाला पूर्णपणे माती लागलेली असते आणि तोंडातसुद्धा गेलेली असते. इतकी बोलणी तिला आता इथे ऐकायला मिळतात. सगळेजण तिचा चांगलाच अपमान करतात. जजसाहेब म्हणत असतात, अहो मुलगी म्हणून तुमच्या तोंडाला खरं तर काळं फासलं पाहिजे. इतक्या नीच पातीला जाल, मायलेकींची भेट होऊ नये म्हणून इतका प्रयत्न केलात. अहो ती माऊली कुणाची तरी आई आहे याचा विचार नाही केलात का तुम्ही? आणि ह्या वेळेत त्यांना कोंडून ठेवलं, लाज नाही वाटत तुम्हाला? इथे एकमेकांच्या रागापोटी एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. इतकी कशी निर्दयी ग तू? असे आता जजसाहेब म्हणतात. जानकी आता ऐश्वर्याचं थोबाड लाल करून टाकते, पूर्ण तिचं थोबाड फोडून टाकते, तिचा गळा वगैरे दाबायला जाते, कारण लताला इथे ऐश्वर्याने खूप त्रास दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लता जिवंत आहे म्हणजे जानकीवरती जी केस केलेली असते ती बिनबुडाची असते हे सिद्ध होतं. तेव्हा इथे जजसाहेब आता जानकीला निर्दोष सिद्ध करतात आणि जी गुन्हेगार ऐश्वर्या आहे, जिने हा सगळा सापळा रचला होता, त्या ऐश्वर्याला आता 7 वर्षांची शिक्षा देतात. इथे फसवणूक केली म्हणून आणि एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला आता शिक्षा सुनावलेली असते. तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते.